नमस्कार. विकसित भारत विधान उपक्रम 2025 अंतर्गत आमची शाळा श्रीमती सरस्वती राजू शेठ जाधव हायस्कूल किंजले इयत्ता 8वी मधील विद्यार्थी आपणासमोर एक समस्या सादर करीत आहोत. समस्येचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे होणारे पिकाचे नुकसान. काही जमिनींमध्ये पावसाळ्यात पाऊस पडून गेल्यानंतर 2-3 दिवस पाणी तसेच साचून राहते. तसेच पुराच्या पाण्यामुळे शेतात पाणी तसेच साचून राहते. त्यामुळे शेतात असणारी पिके जास्त काळ साचलेल्या पाण्यात टिकून राहू शकत नाही. त्यामुळे त्याची मुळे सडतात व पीक नष्ट होते. त्यामुळे शेतकऱ्याचे वर्षभराचे आर्थिक नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्याची मेहनत पाण्यात जाते व ही समस्या सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसून येत आहे. उपाय म्हणून शेतात साचलेल्या पाण्यामुळे पीक नष्ट होऊन अनेक समस्या निर्माण होतात. त्या समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून आम्ही पाण्याचा निचरा करण्यासाठी वॉटर प्लस उपक्रम तयार केला आहे. ज्या जमिनीत भरपूर दिवस पाणी साचून निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये प्लसच्या आकाराचे साधारण 5 ते 6 फूट खोल व 3 ते 4 फूट प्लसच्या आकाराची नाला टाईप खोदून घ्यायचा आहे. यामध्ये एक नाला आपल्या शेतातील विहिरी नजीक न्यायचा आहे. नाल्यामध्ये प्रथमतः दगड टाकायचे आहे. त्यानंतर दगडावरती 1 ते 2 फूट रेतीचा थर टाकायचा आहे. रेती टाकत असताना जमिनीपासून खाली 2 ते 3 फूट खोल शिल्लक राहील एवढी खोली असेपर्यंत रेती टाकायची आहे. रिकामी असलेल्या जमिनीत शेतीतलीच माती रेतीवरती टाकायची आहे, जेणेकरून ती जमीन पीक लागवडीसाठी आपणास उपयोगी आणता येईल. आता आपल्या शेतात प्लस आकाराचा एक झरा निर्माण झालेला आहे. त्या झऱ्यातील निचरा होणारे पाणी आपल्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये झिरपून जाणार. त्यामुळे विहिरीची सुद्धा पुनर्भरण होऊ शकते व प्लस आकारामुळे शेतीतील पाणी देखील निचरा होऊ शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते व शेतीचे नुकसान होणार नाही व उत्पादनात सुद्धा वाढ होऊ शकते. हा प्रकल्प खर्चिक असला तरी शेतकऱ्याची समस्या कायमची सुटू शकते. जसे की याला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तयार करू शकतो, जसे की रोजगार हमी योजना.